नाशिकमध्ये आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित लढणार अशी घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली। मात्र अवघ्या काही वेळातच ही युती काँग्रेसला मान्य नसल्याचं समोर आलं। कारण नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते आणि नाशिक प्रभारी सचिन सावंत यांनी केलं। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री काँग्रेसला मान्य नाही का अशा चर्चा आता सुरू झाल्या। आणि आम्ही सांगितलं की हा जो काही एकत्र करून जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तयार करून आम्हाला प्रदेशला पाठवायचा आहे। प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक एकटं लढायचं का महाविकास आघाडी म्हणून लढायचं, इंडिया आघाडी म्हणून लढायचं, हा निर्णय तुमचा आहे, कारण तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं आहे। परंतु तुमचा जो काही निर्णय असेल हा याचा प्रस्ताव आम्हाला पाठवा, अंतिम निर्णय हा प्रदेश काँग्रेस कमिटी घेईल अशी प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सूचना केली होती। आणि त्याच्या धर्तीवर आज आम्ही जी काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती भूमिका घेऊन आम्ही आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाणार आहोत। कारण थोरात साहेब हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते आहे, देशाचे स्क्रीनिंग कमिटीचे मेंबर आहे। त्याच्यामुळं त्यांची जी काही आम्हाला आमच्या बाबतीमध्ये जे काही निर्देश असतील, सूचना असेल, त्या सूचनेचं निश्चित आम्ही पालन करू।